नमस्कार. जय श्री लक्ष्मीनारायण. आज मी तुम्हाला सांगते की पॉझिटिव्ह विचार कसे करायचे आणि आनंदी कसं राहायचं. हं? काही काही वेळेस असं होतं ना की आपण खूप टेन्शनमध्ये असतो. हं? खूप टेन्शनमध्ये असतो आपण आणि असं लक्षामध्ये येत नाही आपण की मला एवढं दुःख आहे, मी एवढं टेन्शनमध्ये आहे, आता आनंदी कसं काय राहणार मी. हं? मग आपल्याला असं काही आनंदी असं मन म्हणजे नाराज होतं आपलं एकदम. असं इच्छा नाही होत आनंदी राहायची. त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का? दुःख सर्वांनाच असतं. काय निगेटिव्ह विचार येतात भरपूर डोक्यांमध्ये. हं. जास्त निगेटिव्ह विचार आपण डोक्यामध्ये घ्यायचे नाहीत. पॉझिटिव्ह विचार कसे आणायचे याचा विचार करत राहायचा. मग आता पॉझिटिव्ह विचार आपण डोक्यामध्ये कसं आणायचं आहे? मग आपण एकतर आपल्याला आपण आपल्या परमेश्वराचं सतत नामस्मरण करायचं. मी तुम्हाला नेहमी सांगते त्या पद्धतीने माळ वगैरे करायची, नामस्मरण करायचं, सकाळी उठून देवपूजा वगैरे करायची, ब्रह्मांडाचे आभार मानायचे रोज. हे ब्रह्मांडा, तू मला आज सुखी ठेवणार आहेस, दुःख माझ्यापासून लांब कर, माझ्या जीवनामध्ये सुख दे, तेज दे, धनसंपदा दे वगैरे असे त्याला काही आपण प्रार्थना करायची ब्रह्मांडाला. ब्रह्मांड म्हणजेच देव. प्रार्थना करायचं आणि कुठेतरी फिरायला वगैरे कुठेतरी थोडासा वेळ काढून म्हणजे दुःख घालवण्याचे भरपूर प्रकार आहेत. काय भरपूर प्रकार आहेत. मग आपण समजा कुठेतरी फिरायला गेलो, जायचं आहे आपल्याला थोडंसं टेन्शन आलं, थोडीशी ट्रिप छोटीशी काढायची. म्हणजे कुठंही जावं तुम्ही थोडंसं फिरायला गेलं. आता तुम्ही फिरायला गेल्याच्या नंतर नेहमी होतं काय माहिती, ज्यावेळेस तुम्ही फिरायला जाता त्यावेळेस तुम्हाला चांगल्याही गोष्टी दिसत असतात आणि वाईटही गोष्टी दिसत असतात. बरोबर? मग आपल्याला टेन्शन असतं, आपल्या डोक्यामध्ये सगळे निगेटिव्ह विचार असतात. त्यामुळं मग आपलं होतं काय माहिती आहे का, आपलं त्या निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष जातं. म्हणजे त्या दुःखाकडं जास्त लक्ष जातं आपलं. जे सुख आहे त्या सुखाकडं लक्ष जात नाही, पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष जात नाही, दुःखाकडे लक्ष जातं. मग आपण तसं न करता काय करायचं, जे वाईट गोष्टी आहेत ना, आपण त्याच्याकडं दुर्लक्ष करायचं, आपण त्याच्याकडं लक्ष द्यायचं नाही. आता तुम्ही बाहेर फिरायला चालले की मग तो समजा तुम्ही गाडीमध्ये बसलेले असले की छानशी आपली हिरवळ वगैरे दिसत असते, झाडं वगैरे, असं निळं निळं आकाश, सूर्य मावळता किंवा उगवता, असं काही नैसर्गिक सौंदर्य आपल्याला दिसत असतं. कोणी एखादी व्यक्ती जोक करत असते, हसताना दिसत असते. अशा काही गोष्टी असतात. काही निगेटिव्ह गोष्टी अशा असतात. कुठं कोणी रोडवरती असे भीक वगैरे असं मागत बसलेलं असतं, दुःखी असतं, रोडला काहीही झालेलं असतं, कोणी रडत असतं, कोण काय असं. तर मग आपलं होतं काय, ते निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष जातं. मग त्यावेळेस काय करायचं माहिती आहे का, निगेटिव्ह गोष्टींकडे जास्त लक्ष द्यायचं नाही, आपण पॉझिटिव्ह गोष्टींकडे लक्ष द्यायचं. आपण जे चांगले प व्यक्ती आहेत किंवा जे निसर्ग आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये गेलेलो आहे, तर ते निसर्गरम्य वातावरणामध्ये आपण काय करायचं, मिळून मिसळून जायचं निसर्गाशी, एकदम निसर्गमय होऊन जायचं. असं मागचं दुःख पण आपण आठवत बसायचं नाही तिथं गेल्यानंतर. आणि पुढं काय सुख येणार आहे त्याचा पण विचार करत बसायचं नाही. आपण वर्तमानमध्ये जगायचं फक्त. आत्ता काय आहे, आपण निसर्गाची साथ घ्यायला आलो आहे, थोडंसं एन्जॉय करायला आलेलं आहे, थोडंसं डोकं माइंड शांत करायला आलेलं आहे, आपण तेच करायचं. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घ्यायचा. हिरवं झाड दिसलं त्याच्याजवळ जावं, थोडंसं थांबून फोटो वगैरे काढायचं. कुठंतरी असं मस्तपैकी निसर्गरम्य हॉटेलमध्ये जायचं, तिथं थोडंफार काय जास्त काय नसली तर निदान पाणीपुरी, भेळपुरी असं वगैरे तरी छोट्या छोट्याशा गोष्टींमध्ये, म्हणजे थोडक्यात काय की कुठंही गेले तुम्ही तरी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेत राहायचे. त्याने काय होतं, हळूहळू आपल्या डोक्याचं
टेन्शन जे असतं ना ते कमी कमी होत जातं. आणि तुम्ही जे बाहेर जरी गेले समजा डोकं तुमचं शांत करण्यासाठी आणि तिथं तुम्ही सतत निगेटिव्ह विचार करत बसले, वाईट गोष्टींकडे जास्त लक्ष देत बसले, काही वाईट गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत त्यांच्याकडं नाही बघायचं आणि वाईट गोष्टींना जास्त लक्ष देत राहायचं. त्यामुळं मग तुम्हाला तो जास्त त्रास होत राहणार. त्यामुळं तसं नाही करायचं. आपण नेहमी चांगले विचार करायचे. हं? चांगले विचार केल्याने आहे ना आपलं माइंड खूप फ्रेश होतं. माइंड फ्रेश होतं आणि चांगले मनामध्ये विचार यायलासुद्धा आपले मदत होते. आणि होतं काय माहिती आहे का, तुम्हाला नेहमी नेहमी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते बघा नेहमी, की निगेटिव्ह व्यक्ती आहेत ना, निगेटिव्ह व्यक्तींचे विचार जास्त मनावर घ्यायचे नाहीत. हं? त्यांचे विचार जास्त मनावर घ्यायचे नाहीत. असे ऐकायचे आणि सोडून द्यायचे. म्हणजे घ्यायचंच नाही. हं? आणि पॉझिटिव्ह व्यक्तींशी जास्त संपर्कात राहायचं. निगेटिव्ह व्यक्तींचं कसं असतं, ते सुखी जीवन ते जगत नसतात आणि थोडक्यात दुसऱ्यांनाही सुखी जीवन जगू देत नसतात. आणि तुम्हाला सांगू का, निगेटिव्ह विचार आपल्या मनामध्ये खूपच जर असतील ना, तर ब्रह्मांड पण आपल्याला चांगल्या गोष्टी द्यायला मागं सरकतो. हं? त्यामुळं ब्रह्मांडाकडनं आपल्याला जर काही चांगल्या गोष्टी पाहिजेल असतील तर आपल्याला पॉझिटिव्ह विचार हे नेहमी डोक्यामध्ये घ्यावे लागणार आहेत. आणि आपलं मन नेहमी आनंदी ठेवायचं. आनंदी ठेवायचं हो, कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण आनंद घ्यायचा. हं? फिरायला जायचं, गरम कॉफी वगैरे घ्यायला जायचं, कोल्ड कॉफी घ्यायला जायचं, काही काही म्हणजे प्रत्येक आपण आपल्याला जे मनामध्ये ज्या गोष्टी आवडतात ना त्या गोष्टींचा आनंद घ्यायचा, पण चांगल्या मार्गाने, वाईट मार्गाने जायचं नाही. कोणाकोणाला कसं वाईट मार्गाकडे गेलं की त्याच्यात आनंद मिळतो, पण त्याच्यात आनंद घ्यायचा नाही. तो आनंद जास्त दिवस नसतो. 5 मिनटं त्या आनंदामध्ये तुम्ही घालवलं की पूर्ण मग आयुष्य त्या दुःखामध्ये जात असतं. त्यामुळं कसं असतं, आपण वाईट गोष्टींच्या मार्गाला जायचं नाही जास्त. जेवढ्या चांगल्यात चांगल्या गोष्टी आहेत त्याच गोष्टी आपण सतत जवळ घेत राहायचं आपण. हं? आणि सतत पॉझिटिव्ह विचार करायचे. पॉझिटिव्ह विचारांनी खूप आपल्याला फायदा होतो. खूप म्हणजे खूप ब्रह्मांडाची मदत होती, देवाची मदत होती आपल्याला पॉझिटिव्ह. म्हणजे आपण आनंदी राहिलो ना, आपल्याला खूप त्याची मदत होती. त्यामुळं नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचे. हां? आणि कोणत्याही गोष्टीमध्ये सुख मानायचं. चालते? ओके. नमस्कार.